उन्हाळ्याची चाहूल लागताच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आता पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झालेली आहे। नागरिकांसोबतच आता फळबागांना देखील पाणी टंचाईचा मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी आलेलो आहे बदनापूर तालुक्यातील शेलगाव परिसरात असणाऱ्या एका मोसंबीच्या बागेत आहे। आपण जर या ठिकाणी ही बाग बघितली तर पाण्याअभावी ही बाग जी आहे ती अक्षरशः वाळून चाललेली आहे आणि या मोसंबीची जी फळगळ आहे ती आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला दिसत आहे। खरं तर मागील काही दिवसापासून तापमानाचा जो पारा आहे तो आता 40 अंशा पार गेलेला आहे। त्यामुळे अनेक मध्यम प्रकल्पात पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे। त्यामुळे फळबागांना याचा फटका बसत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता या फळबागा टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। आपण जर या ठिकाणी ही दृश्य जर बघितली तर ही जी बाग आहे ती वाळून चाललेली आहे, पाण्याअभावी पूर्णतः वाळून चाललेली आहे। हिच्या खाली जर आपण बघितलं तर मोसंबी जी आहे ती काही प्रमाणात या ठिकाणी गळून खाली पडलेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे या मोसंबीच्या बागेला मागील काही दिवसापासून पाणी नसल्यामुळे संपूर्ण जी बाग आहे ती या ठिकाणी आता या फळगळती जी आहे ती मोसंबीची झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पाण्याअभावी आता शेतकऱ्यांना बागा ज्या आहेत त्या वाचवणं कठीण झालेलं आहे। जालना जिल्ह्यातले अनेक प्रकल्प जे आहेत ते आता कोरडे ठाक पडलेले आहेत, तर इतर प्रकल्पांमध्ये जो पाणी साठा आहे तो झपाट्यानं खाली होत आहे। पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळीमध्ये मोठी घट होत आहे। प्रामुख्याने आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाईची दाहकता आहे ती समोर आता आलेली आहे। त्यामुळे बदनापूर तालुक्यात सद्यस्थितीला नागरिकांना 14 ते 15 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे आणि पुढचा 1 ते 1.5 महिना नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या सोसाव्या लागणार आहे आणि फळबागांना देखील आता काटकसरीनं पाण्याचं नियोजन करून शेतकऱ्यांना त्याचं आता नियोजन करावं लागणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।